रिवर्स षटकार सुद्धा दाखवते. सामना इथे सुरू होतील. देवीचा पाडा वर्सेस खाडी. आजच्या दिवसातील चौथा सामना, त्यानंतर पाचवा सामना आहे भोपर वर्सेस संदप, सहावा सामना खोनी वर्सेस मोठी देसाई. असे 12 संघ आपण बघतोय आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेत खेळणार आहेत. आमचे मित्र विशाल पाटील सुद्धा सामना एन्जॉय करत आहेत. जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आपण बघतोय वडवलीचे. त्यांच्या संघाने अप्रतिम कामगिरी केली सिद्धी करवलेच्या मैदानात. कमलेश सारखा खेळाडू आपण वहिला बळू. तर सामना इथे सुरू होईल. देवीचा पाडा वर्सेस खाडी. पहिल्या 5 षटकांसाठी ऐकूया आमचे सहकारी समालोचक भाऊ पाटील यांना. धन्यवाद नितीन. आपण तो पहिल्या फेरीतील चौथा सामना पाहतोय. देवीचा पाडा विपक्ष खाडी. दोन्ही संघ खूप चांगले संघ. दोन्ही संघांमध्ये खूप माताबगार अष्टपैलू आणि आपण की गुणवान खेळाडूंचं भरणं असलेले दोन्ही संघ आहेत. दोन्ही संघ बघूया कशा प्रकारे परफॉर्मन्स देतात. मात्र सलामीची जोडी बघितली तर समीर भोईर आणि आपण तर आशिष नौस्ट्राईक केला आहेत. कारण समीर भोईरची जर ओळख झाली आगरी प्रीमियर लीग बसून हा खेळाडू खूप फॉर्मात आला आणि तेव्हापासून आपल्या नावाचा छाप आपण पाहिलं तर ग्रामीण क्रिकेटमध्ये सोडलेली. समीर भोईर असा एक खेळाडू आहे जे मल्हार क्रिकेट संघामधून खेळत होता आगरी प्रीमियर लीग आणि तिथून मात्र खूप चांगल्या प्रकारे स्टार्ट दिला होता या खेळाडूने आणि तिथपासून मात्र एक चांगला फलंदाज म्हणून परिपक्व फलंदाज म्हणून बनला आहे तो म्हणजे समीर भोईर. पश्चात खारडी संघाकडून प्रथम षटक कोण घेऊन येतोय. पंकज गोलंदाजी मार्कवर जबरदस्त सामना बघायला मिळतोय. कारण खारडी संघामध्ये आपण नवोदित खेळाडू भरपूर बघतोय. अनिकेत असो, साहिल असो, चेतन सुद्धा आपण बघतोय. जबरदस्त रीतीने खेळाडू आहेत. पंकज गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक केल्यापर्यंत समीर साईडला क्षेत्ररक्षण बघितलं तर थर्ड मॅन लाईक क्षेत्ररक्षण गली रिजन मध्ये बॅकवर्ड पॉईंट कव्हर लाईक क्षेत्ररक्षण आपण बघतोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण ऑन साईडला फाईन लाईक बॅकवर्ड स्कोअर लाईक मिड ऑन मिड विकेट लाईक क्षेत्ररक्षण तैनात आहे. पंकज याला चेंडू कर्ज लाईनने खेळण्याचा प्रयत्न करतोय. मिड विकेटच्या रिजन मध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न करतो. चेंडू मात्र बॅटच्या संपर्कात येत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी बघायला मिळते पंकजच्या माध्यमातून. कारण हा संघ एक जबरदस्त संघ आपण तर खाली संघ कारण आडवलीच्या मैदानात खूप चांगली गोलंदाजी केली होती. विपक्ष संघाला बघितलं 32 धावा लवकर करू दिल्या होत्या. पंकज गोलंदाजी मार्कवर एक चेंडू केला परत चेंडूला मोडतोय. जोपर्यंत चेंडू मिटावून त्याच्यामध्ये मात्र धाव पूर्ण होते. कारण लेझी क्रिकेट बघायला भेटते. अप्रतिम क्षेत्ररक्षण दाखवले होते 30 सर्कल मध्ये मिडॉनला फेकी थोडीशी उंच करतोय. पंकज मात्र चेंडूला पकडत नाहीये आणि इथं मात्र जीवदान मिळतोय. आपण पाहिलं तर समीर यांना जीवदान खूप महागात पडतात. नितीन आपण पाहिलं क्रिकेटमध्ये जीवदान खूप महागात पडतात. त्याचं आपण प्रत्यक्ष बघितलं या सामन्यामध्ये. स्ट्राईकला फलंदाजी होतो म्हणजे आशिष चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलं 30 सर्कल मध्ये. आपण रवी अलिमकर एक जबरदस्त क्रिकेटर आहे. तर ह्या खेळाडूने खूप चांगलं आपलं नाव उंचावलं आणि आपल्या गावाचं सुद्धा नाव उंचावलंय. रवी अलिमकर विजय जबरदस्त क्रिकेटर आहेत. तर पाहिजे स्ट्रायकरला फलंदाज येतो आशिष डावकर फलंदाज. त्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदल केले जात आहे. क्षेत्ररक्षण आपण बघतोय थर्ड मॅन लाईक क्षेत्ररक्षण पुढे पाहतोय. आमचे पंच प्रकाश पवार यांना देखील थोडीशी कसरत करावी लागते. कारण यावेळी कर्गामध्ये 2 क्षेत्र डाव्या आणि उजव्यात आणि फलंदाजी करणारे फलंदाज असल्यामुळे वारंवार पंचांना देखील आपण फक्त आपला एंड बदलावा लागतोय. पंकज गोलंदाजी मार्कर साईडला क्षेत्ररक्षण फाईन लेग बॅकवर्ड स्कोअर लेग आपण लेग गलीला सुद्धा एक क्षेत्ररक्षण पाहतोय. बॅकवर्ड स्कोअर लेग मिडॉन लेग क्षेत्ररक्षण पाहतोय. तेव्हा चेंडू पॅडवर तो चेंडू अपील केले गेले. जोपर्यंत चेंडू फीड होतोय 30 सर्कल मध्ये पॉईंट रिजन मध्ये तोपर्यंत 1 धाव मिळते. रवी येतो चेंडूला उचलतो फेकी करतोय. एकने धावसंख्या 2 धाव होतात. धाव फलकावर आपण बघतोय. सामना चालू होतो पहिल्या फेरीतील चौथा सामना प्रेक्षकांच्या मध्ये. देवीचा पाडा विपक्ष खाडी संघाने नाणेफेकी जिंकली आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. गोलंदाजी मार्कवर पंकज चौधरी एक जबरदस्त क्रिकेटर अष्टपैलू खेळाडू. कित्येक सामने गोलंदाजी आणि फलंदाजीच्या बळावर जिंकून दिले. पंकजची गोलंदाजी मार्कवर राईट आर्म तिकडे मार्क करतो. स्ट्राईकला बोला समीर भोईर. चेंडू हुक करतो. चेंडू प्रॉपर टायमिंग आहे. पाहिजे चेंडू सीमे रेषा बाहेर जाऊन शकतो. 6 धावा गुड शॉट.
थोडासा शॉट चेंडू आणि हुकच्या माध्यमातून त्याला बॅकवर्ड स्कोअरच्या डोक्यावरनं भिरकावून देतोय. धावसंख्या वाढते इथं मात्र धावसंख्या 10. समीरला जीवदान मिळालं त्याचा फायदा आता मात्र उचलतो का पाहायचा अजून. गोलंदाजी मार्कवर पंकज P1 मधलं षटक तळतोय. राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क करतोय कोळेगाव एंड कडून. सुरेख चेंडू जोरदार अपील केले गेलेला इथं मात्र फलंदाज मारतोय समीर. बॅक टू पवेलियन. थँक्यू. आपण बघता 370 लोक घर बसल्या बसल्या या क्रिकेटचा आनंद करतात. युट्यूब आपल्या लॅपटॉपवर मोबाईलवर होती आपण बघतो की सामना एन्जॉय करतायत. नवीन फलंदाज येतो मात्र योगेश अष्टपैलू खेळाडू आपण बघतोय. समीर ज्याला जीवदान मिळालं पण त्या जीवदानाचा फक्त त्यांनी 6 धावा जास्त केल्या आणि मात्र समीर वाहत येतोय. अप्रतिम गोलंदाजी करतोय मात्र पंकज. केतन आपण बघितले तर साहिल अनिकेत सारखे आपण बघितले खूप चांगले खेळाडू नवोदित खेळाडू आपण पाहतोय की ज्यांनी अंडर-21 मध्ये खूप चांगला परफॉर्मन्स दिला आपल्या संघासाठी. आज रवी सारखा खेळाडू सुद्धा संघामध्ये आहे. प्रल्हाद आपण बघतो सूरज श्याम सारखा एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू सुद्धा आता मात्र संघामध्ये एक जबरदस्त परफॉर्मन्स देतोय. अनुभव काय सामने दाखवून दिले त्याच्या जोरावर आपल्या फलंदाजी आणि गोलंदाजीच्या जोरावर मात्र संघामध्ये पुन्हा एकदा कमबॅक केले. नवीन फलंदाज येतो यावेळी योगेश. खरं पहिला गडी बाद होतोय इथं मात्र 8 या धावसंख्येवरती देवीचा पाडा संघाचे पंच जर पाहिले तर प्रकाश पवार आणि अजय पाटील आपण पंचांच्या भूमिकेत पाहता. मेन पंचांच्या भूमिकेत पुणे पंकजची गोलंदाजी मार्कवर 4थ्या दिवसातील आपण 4था सामना पाहता. खार्डी विपक्ष देवीचा पाडा. पंकज पुणे गोलंदाजी मार्कवर कोळेगाव एंड कडून पहिले षटक पुढचा चेंडू राईट आर्म उर्धकडे मारा करतोय. चेंडू लॉक करतोय. चेंडू यावेळी मिडॉनच्या डोक्यावर घेऊन करतोय. जोपर्यंत लॉंगाचा खेळ होतोय चेंडूला फीड करतोय. चेंडू सीमा पार देतोय. 4 धावा. गुड शॉट. इथे आपण पाहिलं की असा भूखंडाचा वापर तो म्हणजे आपण पाहिलं की उंबरली संघाच्या ग्रामस्थांनी पण केला आणि त्यांनी सुद्धा एक चांगलं मैदान बनवून घेतलं. ते आज आपण बघतोय जर्मन क्रीडा मंडळाने पण अप्रतिम असं मैदान आपल्या खेळाडूंसाठी आणि आपल्या गावकऱ्यांसाठी इथं म्हणजे गावातल्या खेळाडूंसाठी उपलब्ध करणं. राखीव भूखंड आपण पाहिलं की मैदानात जो खंडर विभाग होता जो आपण पाहिलं खदानींचा विभाग होता तो मात्र इथे भरणी करून अप्रतिम असं आपल्याला बघायला मिळते की मैदान बनवून दिलं. अप्रतिम आपल्याला मैदान बघायला मिळतंय. आता गोलंदाजी कोण सज्ज होते. गोलंदाजी सज्ज होते आता मात्र अनुभवी गोलंदाज सर्वात अनुभवी क्रिकेटर खर्डी संघाचा श्याम दातीलकर येतोय मात्र आता गोलंदाजी सज्ज होतोय. सायकल फलंदाज डावकर फलंदाज आशिष P1 मधलं षटक घेऊन येतो. आता मात्र P1 चं षटक संपलं आता P2 चं षटक घेऊन वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन येतो. सायकल फलंदाज आशिष. चेंडू पडल्यानंतर खाली राहतो जोपर्यंत चेंडू फीड होतोय थर्ड सर्कलमध्ये लेग बाय चुकून करतात पंच. मला 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते धाव फलकावरती. संख्या होते 13. स्ट्रायकरला फलंदाज येतो छोटा कच्चा खेळाडू योगेश. पुन्हा क्षेत्रक्षेत्रामध्ये बदल केले जात आहे. श्याम पुणे त्या गोलंदाजी मार्कवर सर एंडकडून ओर तिकडे मार्क करतो. स्ट्रायकरला फलंदाज योगेश. योगेशसाठी क्षेत्रक्षण आपण पहिले सदवलंय. ऑन साईडला क्षेत्रक्षण फाईन लेग बॅकवर्ड स्कोअर लेगला एक क्षेत्रक्षण पाहतो. मिडॉनला आपण बघतो. पंकज चौधरीला लॉंग ऑनला पाहतो आपण. तर विशाल मात्र एक जबरदस्त अष्टपैलू क्रिकेटर मिडविकेट रिझर्व मध्ये आपण बघतोय. साहिलला पाहतोय साईडला क्षेत्रक्षण थर्डमॅन अनिकेत एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये ब्लॉकला क्षेत्रक्षण आहे श्याम. उलटा चेंडू दिशा देतो फक्त कलाचा वापर चेंडू येतोय बॅकवर्ड स्कोअर लेग अप्रतिम क्षेत्रक्षण साहिलच्या माध्यमातून मिडविकेटवर येतो. चेंडूला उचलतो आणि चेंडू फेकी करतो. इथं मात्र 2 धावा मिनिट आहेत. 2 ने धावसंख्या वाढते देवीच्या प्रसंगाची. धावसंख्या ते 15 इकडे बाद 15शी धावसंख्या. कारण विकेट आणि टॉसला महत्व नाहीये इथं. कंपल्सरी तुम्हाला चेसिंग असणार आहे. पुणे श्याम गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं संघाचा दुसरं षटक होतं. 3 षटक सर्कलच्या बाहेर आहेत.
लॉक केलाय चेंडूला, चेंडू यावेळेला हवे ते पाहिजे मिडॉनचा खेळाडू झेल घेतो का? पंकज चौधरी प्रयत्न करतो पण झेल मात्र मिळत नाहीये आणि 2 धावा इथं मात्र मिळत आहेत. 2 धावसंख्या वाढते. धावसंख्या देवीच्या पडाची 17. अप्रतिम गोलंदाजी बघायला तेवढा चांगला क्रिकेट आपल्याला बघायला मिळतं इथं मात्र. नरेश मात्र एक जबरदस्त आपण बघितलं की क्रिएटर सुद्धा आहेत. स्वर्गीय रतन बुवाची खेळपट्टी नेहमी आपण बघितले तर बनवतात ते म्हणजे नरेश मात्रे मानपाडा. सुंदर फटका, चेंडू बीट करतोय डॉफला, चेंडू सीमा पार होता का पाहायचं आणि चेंडू सीमा पार जातोय. थँक्यू. आपण 30 सर्कलमध्ये डॉफला क्षेत्ररक्षण करतात. केतन थोडंसं डीप होतं त्याच्या बाजूने चेंडू निघून जातोय. रंगणचा खेळाडू विशालने प्रयत्न केला पण विशालच्या अवकाच्या बाहेर चेंडू सीमा पार जातोय. 4 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 21. योगेश चांगली फलंदाजी करतोय आता मात्र. पुढे क्षेत्ररक्षण बदल करतोय यष्टीरक्षक हेमंत म्हात्रे. थर्डमॅन लेग क्षेत्ररक्षण बॅकवर्ड पॉइंट कव्हर एक क्षेत्ररक्षण आपल्यामध्ये लॉंग ऑफला सुद्धा तैनात करतोय वन साइडला. कट करतोय ते मात्र फलंदाज बाद होतोय. थँक्यू. जास्त मॅडम मी विनंती करतोय माझी खेळाडू नवनाथ फौजदारला की आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं. एक जबरदस्त क्रिकेटर, वेगवान गोलंदाज आणि तेवढेच चांगले 8 इतर फलंदाज खाली गावचे नवनाथ फौजदार यायचे व्यासपीठावर. स्वागत आहे आपलं आयोजकांच्या मार्फत. आयोजक आपल्याला आमंत्रित करतात व्यासपीठावर यायचंय. एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू याने कित्येक सामने आपल्याला गोलंदाज जिंकून दिलेत. आणि अजून एक खेळाडू आपले सुरेश आपण यायचंय. आयोजकांतर्फे आपलं हार्दिक स्वागत. श्याम गोलंदाजी मार्क होता. स्ट्रायकरला फलंदाजी येतोय कपिल. लॉक करतोय चेंडूला, चेंडू लॉंगच्या मध्ये विशाल चूक करत नाहीये. फलंदाज बॅक टू पवेलियन. दुसरा फलंदाजी तो मात्र बाद करतोय या षटकामध्ये. श्याम अप्रतिम गोलंदाजी करतोय. खाडीगावचे गायक जयवंत पाटील यांना विनंती आहे की आपण आमच्या व्यासपीठावरून स्थान बनायचे. खाडीगावचे एक चांगले गायक जयवंत पाटील आपण आमच्या व्यासपीठावरून स्थान बनवायचे. तर पहिल्या षटकात 12 धावा तर 1 गडी बाद झाला. पण यावर श्याम या षटकामध्ये 2 गडी बाद केले, 9 धावा. अप्रतिम गोलंदाजी बघायला. धावसंख्या धावपलकात आपण देवीच्या पाड्याच्या संघाची 21 धावसंख्या पाहतोय. 3 गडी बाद झालेले त्या षटकामध्ये 2 गडी बाद करतोय. आता तिसरं षटक कोण घेऊन येतंय. जबरदस्त सामना बघायला मिळतो प्रेक्षकांना. खरं दोन्ही संघ जर बघितले खूप चांगले संघ. दोन्ही संघांमध्ये अतिशय गुणवान मातबगार खेळाडूंचा भरणा असलेला संघ. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत चांगलं क्रिकेट बघायला मिळणार आहे आपल्याला. नवीन फलंदाज येतोय राम आणि आशिषची जोडी खूप अनबी अशी जोडी होती म्हणजे देवीच्या पाड्या संघाची. तिसरं षटक पाहिजे तर कोण घेऊन येतोय. विशाल गोलंदाजी मार्कवर. कारण विशाल एक असा गोलंदाज आहे, खूप चांगला गोलंदाज, अष्टपैलू खेळाडू होता ज्याने कित्येक सामने गोलंदाजी फलंदाजी बरोबर जिंकून दिले. रक्षक श्याम मात्रे वारंवार क्षेत्ररक्षण बदल करतो. आता मात्र फाईन लेगला आपण बघले क्लोज घेतोय. रवी यांना क्लोज घेतोय. बॅकवर्ड स्कोअर लेगला क्षेत्ररक्षण, मिड विकेटला क्षेत्ररक्षण. थोडं लॉंगन रिझन लॉंगनचा खेळाडू खूप डीप ठेवतोय. मात्र साईडला थर्ड मॅनला क्षेत्ररक्षण. गली रिझन मध्ये प्रल्हाद आहे. बॅकवर्ड पॉईंटचा क्षेत्ररक्षण आपण साईल 30 सर्कलच्या बाहेर आहे. कव्हर्सला येतो म्हणजे श्याम. लॉंग ऑफला खेळाडू सूरज फौजदार. विशाल गोलंदाजी मार्कवर. चेंडू लॉप करतोय. चेंडूला पहिला चेंडू भिरकावून देतोय. लॉंगॉन च्या बद्दल चेंडू सीमा पार देतोय. 6 धावा. गुड शॉट. धावसंख्या वाढते. धावसंख्या 27. एक चांगला फलंदाज आहे राम आपण पहिले तर देवीच्या पाड्याच्या संघाचा. राम मात्रे पुण्यात विशाल गोलंदाजी मार्कवर. कोळेगाव एनेकडून तिकडे मार्क होतो. स्टॅकला राम
पुढचा लॉक करतो चेंडूला, पुन्हा एकदा चेंडू वन्स अगेन 6 धावा. गुड शॉट. थँक्यू. संख्या होते 33. वाऱ्याच्या वेगाने मात्र आता 2 चेंडू होती, 2 षटकार येत आहेत. थोडं लॉंग आणि लॉंग ऑन रिझन मध्ये आपल्याला 2 षटकार बघायला मिळतात. अप्रतिम फलंदाजी राम म्हात्रेच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतं. एक जबरदस्त स्ट्रायकर फलंदाज आहे. आपण बघतोय की चंदन मुंडे सुद्धा आपण बघतोय सामना एन्जॉय करतायत. ड्रिंक्स मेकर आहेत. गोलंदाजी मार्कवर विशाल पुन्हा एकदा क्षेत्रक्षमध्ये बदल करतोय. 2 षटकार आलेत. मात्र ऑन साईडला क्षेत्रक्षण, थडामॅनला क्षेत्रक्षण, गलीजमध्ये बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्रक्षण, डीप कव्हरला क्षेत्रक्षण पाहतोय विशाल तुराम. सुरेख चेंडू, बॉलर बॅक टू ड्राईव्ह बघायला मिळतोय. चांगला चेंडू इथं मात्र तेवढंच चांगलं क्षेत्रक्षण आपल्याला बघायला मिळतोय. चांगला खोदून करतोय चेंडूला. मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती होते, कारण 2 चेंडूवरती 2 षटकार गेल्यानंतर चांगला वापसी करतोय इथं मात्र विशाल. आता विशाल गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. स्ट्रायकरला फलंदाज राम म्हात्रे. चेंडू ऑप्शनच्या बाहेर जाणार. चेंडू पंच आपण पाहिली तर वाईट चिखून करतायत, कारण का नॉन स्ट्रायकरांचा खेळाडू लगेच आवाज देतोय. कारण नॉन स्ट्रायकरचा खेळाडू आपण पाहिले आरशाचं काम करतो. समोरील फलंदाजाला 1 ने धाव संख्या वाढते. धाव संख्या 34. स्ट्रायकरला फलंदाज राम, नॉन स्ट्रायकला आशिष. ही जोडी आता मात्र चांगली फलंदाजी करताना दिसते. तर 3रं षटक प्रगतीपथावर आहे. षटकात आतापर्यंत 13 धावा आल्यात. विशाल गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर मारा करतोय. चेंडू पुन्हा एकदा रेड काढून करतोय. चेंडू लॉंग मिडॉनच्या मध्ये जोपर्यंत लॉंग आपला खेळू चेंडू फील्ड होतोय. 1 धाव मिळते. सूरज फौजदार येतोय चेंडूला उचलते फेकी करतोय. तोपर्यंत 1 ने धाव संख्या वाढते. धाव संख्या 35. स्ट्राईकला फलंदाजी डावखुरा फलंदाज आशिष. आशिषचा आपण पाहिले तर सलामीला आलेला फलंदाज आहे. आशिषच्या बॅट बाजून अजून 1ही धाव आले म्हणजे आशिषने अजून खातं उघडलं नाहीये. त्याचा विशाल कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. साईडला क्षेत्रक्षण मिळेल. फाईन लेग, बॅकवर्ड स्कोर लेग आपण बघतोय. सर्कलच्या बाहेर लेग खेळाडू बघायला मिळतोय. इंडिकेट रिजन मध्ये थोडं लॉंग ऑन लाईक खेळाडू बघायला मिळतोय. खेळाडू बघायला मिळतोय. स्कोर लेग 30 सर्कलच्या बाहेर जातोय. विशाल गोलंदाजी मार्कवर मात्र एंड बदलतोय. कोळेगाव एंड कडून गोलंदाजी करतोय आशिष. स्ट्रायकरला फलंदाज आशिष. आशिषला अजून आपलं खातं उघडायचंय. विशाल तो आशिष. अप्रतिम फटका. फ्रंट फुटवर ड्राईव्ह करतो. चेंडूला ऑफ ड्राईव्ह बघायला मिळतोय. चेंडू जोपर्यंत एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये फीड होतोय. पंकज चेंडूला फीड करतो. परत एकदा 2 धाव मिळत आहेत. 2 ने धाव संख्या वाढते. धाव संख्या होती धावफाल करते. 37 धावा होत आहेत धावफलकावरती. 3रं षटक प्रगतीपथावर आहे. आशिषच्या बॅटमधून एक चांगला फटका येतोय आणि खातं उघडतं आपल्या 2 ने. जर आपण पाहिलं की काही चेंडू बाकी आहेत. 1 चेंडू बाकी या षटकातील. विशाल गोलंदाजी मार्कवर राऊंड देखील मारा करतोय. पुन्हा क्षेत्रक्षण बदल करतोय. आता मात्र क्षेत्रक्षण थर्डमॅनला आपण पाहतोय. पॉइंट लाईक क्षेत्रक्षण पाहतोय. डीप कव्हर आणि एक लॉंग ऑफला क्षेत्रक्षण पाहतोय. डीपेक्षा कव्हर रिजन मध्ये क्षेत्रक्षण पाहतोय. विशाल राऊंड तिकडे मारा करतो. सुरे 1 चेंडू खोदून काढतो. चेंडूला कार्पेटच्या माध्यमातून जोपर्यंत चेंडू लॉंग ऑनला जातोय. 1 धाव इथं मात्र मिळते. 1 ने धाव संख्या वाढते. धाव संख्या धावफल करते. धाव संख्या 38. ड्रिंक टॉली देखील मैदानात जाते. थँक्यू. याच दरम्यान आमच्या मान्यवर आपण विजय भोईर देवीचा पाडा यांचा देखील सत्कार केला जातोय. दत्ता पाटील यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ असते त्यांचा सत्कार करायचा आहे. आमच्या मान्यवर विजय भोईर देवीचा पाडा. आणि आपण म्हणजे देवीच्या पाड्याच्या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सुद्धा आहेत विजय भोईर. तसेच अप्रतिम क्युरेटर आपण बोलले की नरेश म्हात्रे मानपाडा यांचा देखील सत्कार करायचा. दत्ता पाटील यांना विनंती करतो आपण त्याचा सत्कार करायचा आहे.
तसेच आमचे मान्यवर दिलीप पाटील निजे यांचा देखील सत्कार करतो. दत्ता पाटील यांना विनंती होता आपण त्याचा सत्कार करायचा आहे. दिलीप पाटील यांचा देखील सत्कार केला जातोय. सत्कार करतात आमचे प्रमुख आपण दिलीप दत्ता पाटील यांना विनंती करतोय. तर पुन्हा एकदा 3 षटकाच्या मध्यंतर धावसंख्या धावफलकाची बघतोय 38 धावा बघतोय. पाहिजे आता 4थं षटक कोण घेऊन येतोय. तर पंकजनी गोलंदाजी केली, श्यामने गोलंदाजी केली, विशालने गोलंदाजी केली. विशालच्या षटकाला म्हणले तब्बल 17 धावा आल्या, गडी सुद्धा बाद झाला नाही. 38 पहिल्या षटकात 12, दुसऱ्या षटकात 9 धावा म्हणजे 21 धावा आणि या षटकाला आपण की 17 धावा आल्यात. म्हणजे पहिलं षटक पंकजने टाकलं होतं, 12 धावा दिल्या, 1 गडी बाद केला. दुसरं षटक श्यामने टाकलं, 9 धावा दिल्या, 2 फलंदाज बाद केले. आणि तिसरं षटक विशालने टाकले, 17 धावा दिल्यात. जसं की आपण बोलले की आम्ही तुम्हाला गुणलेखक सांगू पण शकतो कशा प्रकारे 2 चेंडू मध्ये आपण पहिल्या चेंडू षटकात, दुसऱ्या चेंडू षटकात, तिसरा चेंडू डॉट, चौथा चेंडू जर आपण बघितलं तर वाईड आहे. त्याच्यानंतर आपण अजून एक सिंगल आली, 5व्या चेंडूवर 2 धावा आल्या, 6व्या चेंडूवर 1 सिंगल धावा आलेली. पण आता गोलंदाजी मार्कवर येतो तो म्हणजे आता पुन्हा एकदा पंकज गोलंदाजी वैयक्तिक दुसरं व संघाचं 4थं षटक घेऊन येतो. स्ट्रायकेला फलंदाज बघितलं तर डावखरा फलंदाज आशिष, सलामीचा फलंदाज पाहिजे आशिष कशा प्रकारे फलंदाजी करतोय. नॉनस्ट्रायकला राम, या बॅटमधून 2 षटकार पाहतो आपण. पंकज आमच्या समालोचन कक्षा एंड कडून गोलंदाजी सज्ज होतोय. पंकज तो आशिष, चेंडू लॉक करतो, चेंडूला चेंडू यावेळेला झेल सुटतोय, चेंडू सीमा पार जातोय. 4 धावा. आपण बोलले विशाल थोडेसे पुढे गेले होते आणि विशालच्या हातातून झेल सुटतोय. तर मात्र कारण नेहमी आपण बघतो विशाल चांगले झेल घेतो, पण आज मात्र ज्या हाताने झेल सुटतो आणि चेंडू सीमा पार जातो. धावसंख्या 2 ने वाढते, धावसंख्या 42. पुढे पंकज गोलंदाजी मार्कवर आशिषला जीवदान मिळतोय. वरतीकडे मारा करतोय समालोचक कक्षा कडून. पुढे चेंडूला खोदून करतो कार्पेटच्या माध्यमातून. चेंडू जोपर्यंत बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये फीड होतोय, 1 धाव पूर्ण होते. प्रतिम क्षेत्ररक्षण बघायला मिळतं. आपण रवी येतो, चेंडूला उचलतोय, फीड करतोय. 1 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या ती धावफल करते. 43 धावा होत्या धावफल करते. 4थं षटक प्रगतीपथावर आपण बघतो की आज 4थ्या दिवसातील 4था सामना पाहतो. त्यानंतर एक जबरदस्त सामना बघायला मिळणार आहे. पाटील संदीप विपक्ष जबलदार भोपर मध्ये आपण सामना पाहणार आहोत. जबरदस्त राहुल पाटीलचा संघ आपण बघणार आहोत. भोपर संघ आपण राहुल पाटीलच्या नावाने ओळखला जास्ती जातो. अप्रतिम क्रिकेटर पंकज गोलंदाजी मार्कवर उर्दीकडे मारा करतो. स्ट्रायकेला फलंदाज राम म्हात्रे अप्रतिम फलंदाजी करतोय. तर मात्र 2 षटकार दाखवलेत. सुरे चेंडू हेलिकॉप्टर शॉट बघायला मिळते. चेंडू खोदून करतो कार्पेटच्या माध्यमातून. चेंडू जोपर्यंत फीड होतो मात्र 1 मीटर लॉंग लॉंगांवर विशाल येतो, चेंडूला फीड करतोय. 1 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या 44. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. प्रत्येक धावसाठी मेहनत करावी लागते. ते म्हणजे बघितलं तर देवीच्या पाडा संघाने तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा दाखवत येतो म्हणजे खारडी संघ. चला भोपर संघाचे संघनायक आणि पाटील 11 संदप संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी यायचे. यानंतरचा सामना भोपर वर्सेस संदप दोन्ही संघाचे संघनायकांनी यायचे. पंकजची गोलंदाजी मार्कवर वरतीकडे मार्क चेंडू एका हाताने खेळून करतो. जोपर्यंत चेंडू फीड होतोय लॉंग मध्ये विशाल अप्रतिम क्षेत्ररक्षण दाखवतोय. 1 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या धावफल करते. 45. विकेट आणि टॉसला महत्व नाही, तर कंपल्सरी तुम्हाला चेसिंग असणार आहे. स्ट्राईकला फलंदाज येतो तो म्हणजे राम. षटकात चांगली गोलंदाजी बघायला, एक झेल सुटलाय, चौकार गेला पण तरी पण खूप चांगली गोलंदाजी बघायला. 4 चेंडू मध्ये आतापर्यंत 7च धावा येतात. पहिल्या चेंडू ती चौकार जाऊन 3 चेंडू मध्ये 3 सिंगल येतात. टॉप आहे चेंडू हवेत, या वेळेला पाहिजे झेल होतो का. पंकज चूक करत नाहीये, कॉटन बोर्ड इथे घेतो आणि राम बॅक टू पवेलियन. चला भोपर संघाचे संघनायक घ्यायचे. पाटील 11 संदप संघाचे संघनायक इथे आलेले आहेत.
नवीन भोपर फलंदाजी संघाचे संघटक चला पाटील संदर्भ संघाचे संघटक इथे आलेले आहेत. भोपर संघाचे संघटक यायचंय याचा पण नवीन फलंदाज देतो सिद्धू. एक सिद्धू आपण पाहिलं वाडेकर संघाचा आणि एक सिद्धू पाहतो आपण देवीचा पडाचा संघाचा सिद्धू. स्ट्राईकला फलंदाज आशिष. पंकज अप्रतिम गोलंदाजी करतोय मार करतो. छोटा चेंडू फुल करतो चेंडूला. चेंडू यावेळेला पाहिजे हवे ते फलंदाज मात्र इथं बाद. अप्रतिम झेल पकडतोय केतन. चांगला झेल पकडतोय. थँक्यू. चला भोपर संघाचे संघटक यायचंय आणि आपण पाटील संघाचे संघटक आले आहेत. प्रवीण पाटील येत आहेत आमच्याकडे हळूहळू. आपण बघितले तर या षटकात नितीन पहिले पहिल्या चेंडूती षटकार गेल्यानंतर अप्रतिम गोलंदाजी केली. चौकार गेला होता पण नंतर मात्र बघितलं तर नंतरच्या चेंडूमध्ये फक्त धावा आहेत 3 आणि 2 गडी सुद्धा बाद करतो. अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते कारण झेल सुटला होता त्यानंतर चौकार गेला तर चांगली गोलंदाजी बघायला मिळते. अनुभव काय हे पंकज चौधरीने दाखवून दिलाय आणि एक अष्टपैलू खेळाडू सुद्धा आपण बघतो. व्यासपीठावरती माजी ग्रामपंचायत सदस्य यशवंत धोंडू पाटील यांना विनंती होती. यशवंत अंबो पाटील यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते नाणबी करायची. आमचे मान्यवर ग्रामपंचायत सदस्य माजी यशवंत अंबो पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही नाणबी करणार आहोत. आजच्या दिवसातील 5वा सामना या सामन्याची नाणेबी होणार आहे. पछता अंतिम षटक कोण घेऊन येतो तो म्हणजे खाडी संघाकडून. सायकलला फलंदाज आपण पाहिले तर सागर. नुसतेकला आपण सिद्धू पाहतोय. कोणतरी सज्ज होतो तो म्हणजे यशवंत अंबो पाटील साहेबांच्या शुभ हस्ते नाणेबी होणार आहे. भोपर वर्सेस संदप आजच्या दिवसातील 5वा सामना. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक आमच्या आयोजकांकडनं आणि आमच्या मान्यवरांकडनं. धन्यवाद. केतन गोलंदाजी सज्ज होतोय. वैयक्तिक पहिलं संघात 5वा षटक घेतो. अंतिम षटक सायकल फलंदाज सागर. रोषकला सिद्धू संख्या धावफल करते 45 पाहतो आपण 4 षटका समाप्तीनंतर. चेंडू पूल करण्याचा प्रयत्न टॉप आहे चेंडू बघितलं तर शतपर्यंत पोहोचत नाही. चेंडू आपण 30 सर्कल मध्ये जोपर्यंत फीड होतोय 1 धाव मिनिट 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 46 धाव आपल्याला बघायला मिळतात. धावफल करतात. सिद्धू स्ट्राईकला आलाय. सिद्धू एक चांगला उपयुक्त फलंदाज पण आता मात्र उपयुक्त सिद्ध करावे लागणार आहे कारण पंकज खूप चांगलं षटक केलं. पहिल्या चेंडू ती चौकार गेल्यानंतर नंतरच्या 5 चेंडू मध्ये 2 गडी बाद करतो आणि 3च धावा देतोय. अप्रतिम कमबॅक केलं होतं पंकज चौधरीने. केतन गोलंदाजी मार्फत तिकडे मारा करतोय. कोळेगाव येणेकडून ऐकला फलंदाज सिद्धू. ऑन साइडला फाईनला बघतोय. बॅकवर्ड स्कोअरला 1 मिनिट घेतला. थोडं लॉंग ऑन रिझन मध्ये आपण एक क्षेत्रक्षण पाहतोय. केतन तिकडे मारा करतोय. चेंडू बघितलं तर थोडासा शॉर्ट चेंडू होता. आपण पुल करण्याचा प्रयत्न करतो. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. पंचांकडे बघायला तर पंच सांगतात की चेंडू रिस्ट मरून जातोय कारण थोडेसे शफल होते यावेळी सिद्धू. निधाव चेंडूची समाप्ती होते. अजूनही अंतिम षटकातील आपण 4 चेंडू बाकी आहेत. सागर काहीतरी बातचीत करतो कारण यावेळी गरज आहे बातचीत करण्यासाठी कारण आपण धावफल करते कमी आहेत. फक्त 46 धावा आहेत. विपक्ष संघ जरी बघितलं तर खूप चांगली फलंदाजी त्यांच्याकडे. केतन तिकडे मारा करतो. पुन्हा एकदा पूल करतो चेंडूला. चेंडू कार्पेटच्या माध्यमातून जातो बॅकवर्ड स्कोअर रिजन मध्ये. विजय येतो. एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला उचलतो फेकी करतोय. 1च धाव मिळणार आहे. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या देते 47 षटकात. अजूनही आपण बघितलं तर 3 चेंडू बाकी आहेत. केतन जबरदस्त गोलंदाजी करतोय. आता फक्त 3 चेंडू फेकले फक्त 2 धावा देतोय तो मात्र. केतन 5 षटकातील पुढचा चेंडू गोलंदाजी मार्कवर केतन स्ट्रायकरला फलंदाज सागर तिकडे मारा करतोय. चेंडू पुन्हा एकदा पूल केलाय. चेंडूला हवे ते विजय पायचा झेल घेतोय का. विजय चूक करत नाही. बॅकवर्ड स्कोअर लेग रिजन मध्ये. सागर बॅक टू पवेलियन.
थँक्यू. नवीन फलंदाज यज्ञेश येतोय सेकंडला. आता मध्ये यज्ञेश अप्रतिम क्रिकेटर आहे, अप्रतिम गोलंदाजी करतोय. इथं मात्र आता मात्र केतन आतापर्यंत आपण 4 चेंडू फेकतो, 2 धावा देतो, 1 गडी सुद्धा बांधतो. अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला. पंकजने जी गोलंदाजी केली तीच गोलंदाजी मात्र ते केतन करतोय. आता मात्र अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. पाहिजे सिद्धू कशा प्रकारे फलंदाजी करतोय 2 चेंडूवरती. यज्ञेश नो स्ट्राईकला आहे. केतन गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय कोळेगाव एंडकडून. थोडंसं आपण पाहिलं की फॉलो थ्रो मध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे गोलंदाज चेंडू फेकत नाहीये. पुणे आता केतन गोलंदाजी मार्कवर. केतन मात्र एक जबरदस्त गोलंदाज आपल्याला बघायला मिळतो खाडी संघाच्या माध्यमातून. केतन गोलंदाजी मार्कवर. धावसंख्या धावपालका 47. चौथा सामना पाहतो आपण देवीच्या पडावी प्रेक्षक खर्डी. चेंडू पुन्हा एकदा गुडलाईस पडून फुल करण्याचा प्रयत्न केला होता, पण चेंडू मात्र टेकअप होतोय. ते मात्र फलंदाज बाद होतोय धावबाच्या स्वरूपात. अजून 1 चेंडू बाकी या षटकातील. धन्यवाद. नवीन फलंदाज येतो आपण पाहिले तर कुणाल. पाहिजे यज्ञेश स्ट्राईक मिळाले. पाहिजे 1 चेंडू आणि 6 धावांची गरज असताना षटकार मारला तो यज्ञेश. आता पाहिजे या अंतिम चेंडूवरती काय करतो की अनिकेत त्यांना चेंडू डॉट काढतो. इथं मात्र केतन जबरदस्त गोलंदाजी करतो या षटकामध्ये. केतन इव्हन आपण पाहिले तर वैयक्तिक पहिलं व संघात 500 षटक येतो. स्ट्राईक केला फलंदाज यज्ञेश. शेवटचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतो केतन. तो यज्ञेश राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतो. चेंडू लॉप करतोय. चेंडू पण पाहिजे मिड विकेट रिजन मध्ये झेल घेतला जातोय. ते मात्र फलंदाज बाद. DJ Kuno and DJ SRK. धन्यवाद. 48 धावांचं लक्ष ते म्हणजे आपण ते खाडी संघाला जेव्हा ते सामना सुरू होणार तेव्हा ऐकणार आमचे सतीश समालोचक नितीन काळे ना. धावांचं लक्ष करून पाहिजे. आता सलामीची जोडी कोण उतरते ते म्हणजे खाडी संघाची. कारण खूप चांगली गोलंदाजी केली. पण पहिल्या षटकात धावा आले तर 12, दुसऱ्या षटकात धावा आले तर श्यामने अप्रतिम गोलंदाजी अनुभव काय असे दाखवून दिलं. 9 धावा दिल्या, 2 गडी बाद केले. विशालच्या षटकात 17 धावा आल्या, गडी बाद नव्हतं केलं. पण पंकज नंतर पुन्हा एकदा कमबॅक करून दिलं. 7 धावा देऊन 2 गडी बाद केले. कारण चौकार चुकीमुळे गेला होता. पण त्यानंतर अप्रतिम अंतिम षटक, हाणामारीचं षटक. चला लवकर जरा फलंदाज जायचंय. प्रल्हाद पाटील जरा लवकर चेंडू चेक करायचा आहे. हाणामारीच्या षटकामध्ये आपल्याला 2 धावा दिल्या आणि 2 गडी सुद्धा बाद केले. अप्रतिम गोलंदाजी केली. सर्व गोलंदाजी खूप चांगलं कमिटमेंट दिला. विशाल व्यतिरिक्त आपण म्हणजे चांगलं गोलंदाजी, खूप चांगली गोलंदाजी केली. धावसंख्या आपण म्हणजे 47 धावा, 48 धावांचं लक्ष. सलामीची जोडीचा आपण पाहिलं तर विशाल आणि हेमंत रेग्युलर सलामीवर आपण पाहतोय. 48 धावांचं गरज आहे. पाहिजे आता देवीचा पाडा संघ कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. सलामीची जोडी आपण पाहतो विशाल आणि हेमंत म्हात्रे आणि विशाल म्हात्रे. पाहिजे देवीचा पाडा संघाकडून प्रथम षटक कोण घेऊन येते.
पण पंचांच्या भूमिकेत पाहतात म्हणजे प्रकाश पवार आणि अजय पाटील यांना देवीच्या पाडा संघाकडून प्रथम षटक कोण घडवतं पाहायचं. कुणाल गोलंदाजी मार्कवर एक जबरदस्त क्रिकेटर. कुणाल देवीच्या पाडा संघ शहरी विभागातून पण खूप चांगलं क्रिकेट दाखवतो आणि आपण म्हणले तर ग्रामीण विभागातून सुद्धा खूप चांगली गोलंदाजी करताना दिसतो. ह्या गोलंदाजी आपण म्हणजे खूप चांगली गोलंदाजी. सामना जेव्हा इथे सुरू होईल तेव्हा ऐकूया आमचे साथी समालोचक नितीन कर्णेना. धन्यवाद बाळू. समजा पहिला चेंडू झेल मात्र इथे सुटतोय. कुणालचा प्रयत्न चांगला होता. एका धावेने आपलं खातं करतोय. हेमंत मात्रे स्ट्रायकेटला फलंदाजी देतो. विशाल मात्रे 48 धावांचं लक्ष आहे. एका धावेने आपलं खातं करतोय कुणाल. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र चेंडू आखून टॅप केलं होतं. अप्रतिम गोलंदाज आपल्या भागामध्ये कुणालच्या माध्यमातून. मागच्या वर्षी मकर संक्रांत चषक मध्ये पहिलं मेडल षटकावली प्रशांत तांडेलने टाकलं होतं आणि 5 फलंदाज सुद्धा बाद केले होते एका षटकामध्ये. कुणाल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र विशाल मात्रेने घेऊन काढला चेंडू. कोणत्याही क्षेत्ररक्षक तिथे नाहीये आणि चेंडू सीमा पलीकडे 6 धावांसाठी गुड शॉट. सहाने धावसंख्या वाढते. धावसंख्या 7 धावा धावपलका. पहिला षटकार आणि खातं करतोय म्हणजे विशाल मात्रे. अप्रतिम स्पर्धा आपण बघतोय. मकर संक्रांत चषक सन 2017 एक चांगलं आयोजन आपल्या भागामध्ये. 48व्या वर्षात आपण होते पदार्पण केलं आयोजकांनी. तेवढीच चांगली स्पर्धा आपल्या भागामध्ये. कुणाल मात्र फुलटा चेंडू खेळून काढतोय. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये सागर चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. मध्ये मिळते इथे. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 8 धावा धावपलकर. 48 धावांचं टार्गेट आहे खाडी संघासमोर. सुरुवात मात्र चांगली केली होती मी म्हणेन खाडी संघाने. क्षेत्ररक्षण बदल करतोय तो म्हणजे कुणाल. मात्र क्रॉसिंग खेळायचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल होतोय. पुन्हा एकदा शॉर्ट थर्ड मॅन रिझल्ट मध्ये सागर चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. वर आपण कुणाला एक षटकार लागला होता त्यानंतर चांगली गोलंदाजी दाखवली कुणालने. धावसंख्या ती 8. जर्मन क्रिकेट मंडळ निजे यांच्या माध्यमातून मकर संक्रांत चषक सन 2017 एक चांगलं आयोजन आपल्या भागामध्ये. मात्र चेंडू खेळून काढतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतोय शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. फक्त 8 धावा दिलेत पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात. एक षटकार आहे म्हणजे अजूनही 4 षटकामध्ये 40 धावांची गरज आहे खाडी संघाला. एक जबरदस्त संघ आपण बघतो देवीचा पाडा संघ. कालच्या टायगरच्या नाईट स्पर्धेमध्ये 3 चेंडू मध्ये 1 धावेची गरज होती आणि 3 चेंडू निर्धाव टाकले होते गोलंदाज योगेशने आणि सामना तरी आपण म्हणजे टायगर संघाने जिंकला विकेटच्या याच्यावरती. विकेटला खूप महत्व आहे त्या स्पर्धेमध्ये. या स्पर्धेत आपण विचार करतो चेसिंग कंपल्सरी आहे. या स्पर्धेत चेसिंग कंपल्सरी आहे.
पहिल्या षटकात तब्बल 8 धावा दिल्यात. 4 षटकामध्ये अजूनही 40 धावांची गरज आहे. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज आशिष, गोलंदाज आशिष मात्रे, डावखुऱ्या त्याचा गोलंदाज टाकण्यापर्यंत विशाल. हेच मात्र सुरेख चेंडू होता. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकार संपर्क होत नाहीये, कारण की कुणाल ने पहिल्या षटकात आपण बघतोय 8 धावा दिल्यात फक्त. एक षटकार कुणाला लागला होता, त्यानंतर चांगली गोलंदाजी आपण बघितली कुणालच्या माध्यमातून. आशिष घेसरेंकडनं स्ट्रायकरला फलंदाज विशाल म्हात्रे. हेच मात्र ब्लॉकमध्ये चेंडू होता. चेंडू खोदून काढतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. मिस फील्ड होते मात्र इथे 2 धावा मिळत आहेत. योगेशची मिस फील्ड होते. दोन्ही धावसंख्या वाढते. धावसंख्या देती 10. उद्या जीटीसीचे प्रोप्रायटर जलपेश भोईर यांचंही स्वागत होते सकाळच्या सत्रामध्ये. जबरदस्त वाहिनी सुरू केली. 15 ऑगस्टला या वाहिनीचं उद्घाटन सोहळा पार पडला होता मोठ्या गावामध्ये. जलपेश भोईर, महेश वैले व त्यांचे सहकारी समाधान, आशिष, स्ट्रायकर पद्धत विशाल म्हात्रे. यावेळेस मात्र लो फुलटा चेंडू होता. चेंडू खेळून काढतोय. चेंडू ट्रॅव्हल मिड विकेट क्षेत्राबद्दल क्षेत्ररक्षण चेंडू खाली येतोय. योगेश ऑन द स्टंप पैकी अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्या भागामध्ये योगेशचं. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या तिथे 11. मध्ये हरेश पाडे सुद्धा आपण बघू शकता, ज्यांच्याकडनं आम्हाला या स्पर्धेसाठी उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाच्या ट्रॉफ्या आल्यात. तसेच मॅन ऑफ द सिरीज साठी सुद्धा आपण बाईक आहे आशिष. मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न, अपील केला ते फलंदाज बाद. हेमन बॅक टू पॅव्हेलियन. पहिला फलंदाज बाद होतोय. धावसंख्या ती फक्त आणि फक्त 11 धावा. आपण दुसरं षटक मार्गदर्शन थोडासा बॅकफुट दिसतोय. नवीन सूरज येतोय. मॅन ऑफ द सिरीज साठी पण ती बाईक आहे बघा. 14 जानेवारीला समजेल की ते बाईक कोण घेऊन जातोय आपल्या घरी. एकच खेळाडू असेल आणि ती बाईक आम्हाला दिली म्हणजे कैलासवासी संदीप पाटील यांच्या स्मरणार्थ श्री गजानन मोतीराम यांच्याकडे ती बाईक आली. आणि बाईक मॅन ऑफ द सिरीज साठी जी ट्रॉफी आहे ती म्हणजे स्वर्गीय काशीनाथ गणपत पाटील यांच्या स्मरणार्थ श्री तुषार गोपीनाथ पाटील याचकडून ट्रॉफी आलेली. तसेच प्रत्येक सामन्यासाठी आपण होते स्वर्गीय लीलाबाई धर्माशेठ पाटील यांच्या स्मरणार्थ धर्माशेठ बाळू पाटील याचकडून प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅचची जी ट्रॉफी आली. तसेच प्रथम क्रमांकाचे सुद्धा आपलं पर्यंत नाव नक्कीच पोहोचणार आहे. यावेळेस मात्र सूरजने घेऊन काढला चेंडू सीमा पलीकडे. 6 धावांसाठी गुड शॉट. प्रथम क्रमांकासाठी आम्ही ज्यांनी आम्हाला ट्रॉफी दिली ती म्हणजे कैलासवासी संदीप पाटील यांच्या स्मरणार्थ गजानन मोतीराम पाटील मनसे उपाध्यक्ष याचकडून. द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आपण बघताय ती म्हणजे वैकुंठ हरिभक्त पाटील आणि मारुती बुवा लक्ष्मण पाटील यांच्या स्मरणार्थ गिरीधर मारुती पाटील या आमच्या मंडळाचे अध्यक्ष व माजी सरपंच निजेगाव. अजून एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या ती धावफलकावरती 17. यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न, फुटवर्कचा वापर नाहीये. षटक समाप्त होते. 2 षटकाच्या समाप्ती. धावसंख्या ती फक्त आणि फक्त 17. येणारे 18 चेंडू अजून 31 धावांची गरज आहे. तृतीय क्रमांकाची ज्यांनी आम्हाला ट्रॉफी दिली ती म्हणजे कैलासवासी कुमार सनी रोहिदास पाटील यांच्या स्मरणार्थ श्री हनुमान जगन्नाथ पाटील उपशाखा प्रमुख याचकडून. चौथ्या क्रमांकाची जी ट्रॉफी आपण बघतोय आमच्या मंचावरती स्वर्गीय कैलासवासी सोपान चंद्रकांत पाटील यांच्या स्मरणार्थ श्री निवृत्ती चंद्रकांत पाटील माजी सरपंच निजेगाव यांच्यानं. तसेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आपण हरीश चंद्रकांत पाटील प्रोप्रायटर एक्विरा एंटरप्राइजेस याचकडून. तसेच पाण्याची जरा सर्व खेळाडू एकत्र येऊ नका. पंच जरा खेळाडूंना ताकीद आहे. आपल्या भरपूर सामने कव्हर करायचे. प्रकाश पवार आणि अजय पाटील जास्त वेळ घेऊ नका. तसंच ज्यांनी आम्हाला या स्पर्धेची पाण्याची व्यवस्था करून दिली ती म्हणजे विनोद भगवान पाटील, राजेश अनंत पाटील आणि
श्रीराम रसाळ तसेच राकेश मात्रे प्रतिष्ठानचं पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणातून आभार मानतो. त्यांनी या स्पर्धेतील सर्व खेळाडू आणि सर्व प्रेक्षकांसाठी मोफत इथे पाण्याची व्यवस्था केली गेली. या सर्व मान्यवरांचा मी आभार मानतो ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी सहकार्य केलं. 18 चेंडू 31 धावांची अजूनही गरज आहे. आमच्या मंडळाचे लाडके अध्यक्ष सुद्धा आपण बघतोय गिरीधर पाटील साहेब सुद्धा व्यासपीठावर उपस्थित आहेत. एक जबरदस्त व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आणि त्यांचे तमाम सहकारी त्यांना धन्यवाद देऊ तेवढं कमी आहे. सर्व संघांना सूचना असेल की 25 मिनिटाचा अवधी आहे आपल्याला. देवीचा पाडा संघ पण जास्त वेळ घेत आहे कारण की आजच्या दिवसात आपण भरपूर सामने अजूनही कव्हर करायचे त्यामुळे जास्त वेळ घेऊ नका. तर खेळाडूंचं सहकार्य असं खूप गरजेचं आहे. योगेश यावेळेस मात्र विशालने खेळून काढला चेंडू. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. योगेश झेल खाली तोय. नवीन फलंदाज रवी. रोनक कोणती चूक करत नाहीये. अप्रतिम झेल टिपल्या रोनकने. 17 चेंडू 31 धावांची अजूनही गरज आहे. तिसरं षटक मार्गस्थ गोलंदाज योगेश ज्याने मी मगाशी सांगितलं नाईट स्पर्धेमध्ये तिन्ही चेंडू निर्धाव टाकले होते टायगर संघाविरुद्ध. मात्र टॉस विकेटवर सामना जिंकला टायगर संघाने. योगेश मात्र कट करण्याचा प्रयत्न ऑप्शनच्या थोडासा बाहेर जाण्याचा चेंडू पंच वाईट चुकून करतात. एक धाव मात्र इथे मिळते. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या देते 18-48चा टार्गेट म्हणजे 30 धावांची अजूनही गरज आहे. येणारी 17 चेंडू टायगर स्पर्धा आपण बघितली. अप्रतिम 2 स्पर्धा आपण बघितली. यशवंत चेंडूवर टॅप केलं होतं. सिद्धेश चेंडू खाली येतोय. एक धाव इथे मिळते. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या 19-29 धावांची अजूनही गरज आहे खाडी संघाला. रवी आणि सूरज ही जोडी मैदानात आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 2 नाईट स्पर्धा मुंबईले सावंतवाडी चषक भोपरच्या मैदानात संपन्न झाली. तर टायगर चषक आज शेवटचा दिवस. पहिला सामना सुपर 8 मध्ये जीजी स्पोर्ट वाकलर वर्सेस खिडकाली. त्यानंतर पैठाली वर्सेस दहिसर. त्यानंतर तिसरा सामना आपण बघतोय टायगर वर्सेस पडले आणि तुर्बे संघ आपण बघतोय सेमीफायनल मध्ये प्रवेश केलाय. प्रवीण 11 तुर्बे संघ. राकेश पाटील यांचंही आगमन होतं इथे ज्यांचा आज वाढदिवस सुद्धा आहे आणि राकेश यांचं स्वागत केलं मी म्हणेल चौकाराने. 4 मिनिट 23 धाव धावपलकर. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहे. सकाळच्या सत्रातच आपण राकेश पाटील यांना सुद्धा वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. राकेश पाटील काटई पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. अजूनही 25 धावांची गरज आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे गोलंदाज योगेश. योगेश यावेळेस मात्र रिव्हर्सचा वापर केलाय. चेंडू 1 बाउन्स सीमा पार. 4 धावांसाठी गुड शॉट. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या 7. बॅक टू 2 चौका आपल्या बघा म्हणजे रवीच्या बॅटमधनं. 14 चेंडू 21 धावांची अजूनही गरज आहे खाडी संघाला. थोडंसं मागणं ठेवतो मी म्हणून गोलंदाज योगेश. ज्या प्रकारे देवीचा पाडा संघाची गोलंदाजी ओळखली जाते तशी गोलंदाजी मी म्हणून होत नाहीये. 10 धावा दिल्या 4 चेंडू मध्ये म्हणजे अजूनही 14 चेंडू 21 धावांची गरज आहे खाडी संघाला. योगेश राईड अप ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र रिव्हर्सचा वापर केला होता फलंदाज रवीने पुन्हा एकदा. आशिष चेंडू खाली होते तेवढे चांगलं क्षेत्ररक्षण होतं आशिषचं. एक धाव मध्ये 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या देते 28. 13 चेंडू 20 धावांची अजूनही गरज आहे. अप्रतिम सामना आपण बघतोय. पहिल्या फेरीतील 4था सामना उंबारली वर्सेस देवीचा पाडा वर्सेस खाडी. पहिला सामना जिंकला फडकेपाडा संघाने. दुसरा सामना बेतवडे आणि तिसरा उंबारली संघाने सामना जिंकला आणि हा 4था सामना. यावेळेस मात्र क्रॉस लाईन खेळायचा प्रयत्न
षटक समाप्त होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर खाडी संघाची धावसंख्या 28. येणारे 12 चेंडू आणि 20 धावांची गरज. म्हणजे प्रति षटकामागे 10 ची सरस राखायची. यानंतर सामने म्हणजे भोपर वर्सेस संदप. संदप संघ मला वाटतं टॉस विन आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय मला वाटतं. पाटील संदप संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. रमेश पाटील संघनायक आपण बघतोय. पाटील इलेव्हन संदप संघाचे संघनायक आहेत. भोपर संघाचे संघनायक आपण बघतोय प्रवीण पाटील. तर दोन्ही संघाला विनंती की दोन्ही संघाने आमच्या डाव्या बाजूला येऊन थांबायचे प्रथमेश, जेणेकरून वेळ वाया जाणार नाही. जी आमची मॅन ऑफ द सिरीजची बाईक आहे तिथे येऊन थांबायचे आपण. 12 चेंडू 20 धावांची गरज आहे. अप्रतिम स्पर्धा आपण बघतोय. ज्या मान्यवरांनी या स्पर्धेसाठी सहकार्य केले त्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो. या स्पर्धेच्या माध्यमातून आमचे जर पंच अप्रतिम स्पर्धा आपण बघतोय. या स्पर्धेचा विचार केला तर आयोजक आहे जयमान क्रिकेट मंडळ, ग्रामस्थ मंडळ निजे, अध्यक्ष गिरीधर मारुती पाटील साहेब, उपाध्यक्ष बबन कृष्ण रसाल, सेक्रेटरी संजय कृष्णा पाटील, त्यानंतर विशाल करसन पवार, खजिनदार सोमनाथ जगन्नाथ पाटील, कर्णधार अजय एकनाथ पाटील, उपकर्णधार आहेत योगेश भगवान पाटील, तसे आमचे कमिटी प्रमुख बाळाराम शंकर पाटील, दत्ता बाळाराम पाटील, श्रीराम शिवराम पाटील, सीताराम धाको पाटील, प्रकाश शांताराम पवार, सुरेश चंद्रकांत रसाळ, संतोष सुरेश खुटारकर, अजय रमेश पाटील, विशाल गणेश पाटील, मंगेश पांडुरंग पाटील, संतोष एकनाथ पाटील, केतन राजेश पाटील, नितेश चंद्रकांत पाटील, सचिन अनंत पाटील, नितेश नारायण पाटील, रोशन पंढरीनाथ पाटील. नक्कीच अजूनही भरपूर नाव आहेत. नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचणार. येणारे 12 चेंडू 20 धावांची अजूनही गरज आहे. 12 चेंडू 20 धावांची गरज आपण बाहुबळी विचार केला तर प्रति षटकामागे 10 ची सरासरी राखायची. ती म्हणजे खाडी संघाला. बारा चेंडू 20 धावांची गरज आहे. चौथं षटक घेऊन गोलंदाज कुणाल म्हात्रे, वैयक्तिक दुसरं व संघाचं चौथं षटक घेऊन कुणालचा आपण विचार केला तर शहरी क्रिकेटमध्ये एकाच षटकामध्ये 5 फलंदाज बाद करण्याचा विक्रम या गोलंदाजाच्या नावावरती आहे.